मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या वॉर्डातील फुटपाथवर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून आता मनसे आक्रमक झाली आहे। फुटपाथचं विद्रुपीकरण झाल्याचा आरोप करत मनसेनं महापालिकेला 48 तासांचा अल्टिमेटम दिलाय। गेल्या 1.5 महिन्यांपासून पाठपुरावा करूनही महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप मनसेने केलाय। हे पट्टे तातडीने हटवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली, अन्यथा मुंबईतील मनसे पदाधिकारी तीव्र आंदोलन करतील असा इशारा विभाग अध्यक्ष संदीप कुलथे यांनी दिलाय। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष संदीप कुलथे त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, आपण बघतोय की संपूर्ण मुंबईतले पांढरे पट्टे पुसण्यात आलेले आहे, मात्र घाटकोपरमध्ये अजूनही पांढरे पट्टे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्वाधिक लांबीचे पांढरे पट्टे हे घाटकोपरमध्ये आहे। काय तुमची भूमिका आहे? तुम्ही बघाल तर सुरुवातीला या प्रकरणाची उखल ही सुद्धा घाटकोपरमधूनच झाली होती। येथील एक सर्वसामान्य व्यक्ती आहे प्रसाद वेदपाठक यांनी या विषयाला सुरुवात केली, कारण त्यांच्या इमारतीमध्ये अशाच प्रकारचे पट्टे होते ज्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला, पण काळांतराने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना म्हणजे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न इथल्या स्थानिक काही गुजराती किंवा जैन धर्मीय लोकांनी केला। पण त्याच्यानंतरसुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहून तो विषय त्यावेळेस निकालात काढला होता आणि त्याच वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन वॉर्डचे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना आणि पोलीस खात्याला म्हणजे ACP साहेबांना आणि त्याचबरोबर सिनियर स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सगळ्यांना याचा पत्रव्यवहार केला होता। पण ज्यावेळेस पत्रव्यवहार करण्यात आला त्याच वेळेस मध्ये सहाय्यक आयुक्त आणि पोलिसांनी आम्हाला विनंती केली की आम्हाला थोडासा कालावधी द्या, कारण आता सध्या पावसाचं हे चालू आहे आणि त्याच्यामुळे थोडीशी आमची गडबड होते, तर आम्हाला एक काही कालावधी द्या। त्या कालावधीसाठी आम्ही आत्तापर्यंत इथे गप्प राहिलो, पण पाऊस झाला, आता सर्व झालं, पण आता सगळं निपटल्यानंतरसुद्धा महानगरपालिका जे इथले स्थानिक नगरसेवक असतील, आमदार असतील किंवा जे काही जैन धर्मीय लोक असतील त्यांच्या दबावाखाली कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीत। म्हणून आम्ही त्यांना स्पष्ट शब्दामध्ये आत्ता यावेळेस अल्टिमेटम देतो आहे की बाबा येत्या 48 तासामध्ये जर का हे पट्टे काढले गेले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतः रस्त्यावर उतरेल आणि हे सगळे पट्टे बुजवतील। पुन्हा एकदा तुम्ही महानगरपालिकेला हा अल्टिमेटम लेखी देणार आहात? होय, आम्ही महानगरपालिकेला 48 तासाचा अल्टिमेटम आजच दिलेला आहे। त्याच्यामुळे महानगरपालिका आणि पोलीस खात्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील रस्त्यावर उतरण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे, त्यामुळे आता नेमकं या प्रकरणात काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।